गुड मॉर्निंग. आज चालू आहे ऑफिस वाटण्यापेक्षा ट्रेनिंगला चाललो आहे. आणि हा रस्ता ट्रेनिंगचा म्हणजे गेले 2-3 दिवस मी इकडनं प्रवास करतो आणि अंतर एकदम 1.5-2 किलोमीटरचं असल्यामुळे चालत प्रवास. रिक्षाने मी 10 मिनटात पोहोचतो, पण चालत आय थिंक लवकर म्हणजे ठीक आहे 10 मिनटं असते फक्त 5 मिनटं तर आता चालू आहे ट्रेनिंगला. सकाळी 10चं ट्रेनिंग चालू होतं आणि संध्याकाळी 5:30ला ट्रेनिंग संपून जातं. पण थोडे दिवस 10:30चा त्यांनी हे दिलं आहे टाईम, म्हणजे तुम्ही हे करू शकता, म्हणजे थोडं मागे पुढे करू शकता, म्हणजे येऊ शकता एखाद तास. तर मी 10:30पर्यंत पोहोचतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी थोडं लवकर पोहोचतो, त्यामुळे काय एवढं इश्यू नाही. आता मी चालतोय आणि 30% अंतर कापलेलं आहे ऑलरेडी. पावसाळ्याचा टाईम असल्यामुळे पाऊस पडेल याची रेनकोट पण नाही घातला. म्हणजे वातावरण किती छान वाटतं, असं वाटतं की बाहेर कुठेतरी आलो. बाहेर मी सिटी एरिया वाटत नाही, ॲक्च्युली आहे ठाणा. आणि हे बहुतेक सिटी एरियामध्ये असं नसतात, सगळे एकदम जवळजवळ असतात आणि म्हणजे क्राऊड असते. तर इकडे तर वाटत नाही की क्राऊड आहे आणि हे क्राऊड तर डिफरंट. ठाणा आहे असं मेनली तरी ठाणा हे असं वाटत नाही मेन तसं. म्हणजे मला एक थोडंसं वेगळं वाटतं, त्याच्यामुळे मी सांगतो. आता चाललो आहे रनिंग सेंटरला. असं पण आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 11 जून 2024. ओके, तर खूप छान वाटतं. असं वाटतं की हे आहे तिकडे बाहेर आलं आणि 2 झाडे झोपतात आणि हे शहरामध्ये एवढी झाडी झोपत नसतात गोष्ट. इकडे आहे इकडे झाडी झोपा आहे आणि हे पण आहे म्हणजे थंडावा पण आहे. मेन दुसरी गोष्ट आणि पाऊस पडण्याची पण शक्यता आहे. प्रत्येक सांगतोय कारण पाऊस पडायला लागला तर मला सगळं बंद करावं लागेल. गल्ल्या रिक्षा बरोबर तिकडे ट्रेनिंग सेंटरला जातो, कारण बाजूला मेंटल हॉस्पिटल आहे. तर तिकडे रिक्षा रोज चालूच असतात. झाडी झोडपं म्हणजे ती जवळजवळ आहे, म्हणजे नॉर्मल आपलं नाका जसं वाटतं तसं नाका गावात. हा आता आलो फ्लायओव्हरला. हा फ्लायओव्हर मेन आणि त्याच्या पुढे काय फ्लायओव्हर तो मेन आहे. ओके, अगदी रस्ता क्रॉस करतो कारण इथे रस्ता क्रॉस करतो आता. ती जागा फार वेळ वाकड्या लागतात आणि रस्ता क्रॉस केला आणि फ्लायओव्हरच्या साईडने चालतो.
पाऊस पडायच्यात आपल्याला पोहता यायचं नाही तर मग प्रॉब्लेम होईल. तर पाऊस थोडा लागला ना तर वांदे तर रेनकोट काढा. आपलं रेनकोट काहीपासून चालतोय त्याच्यामुळे कॅमेरा होतोय, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ नाही काढू शकत कारण जाण्याची घाई पण आहे. संध्याकाळी मात्र चालत येत नाही. संध्याकाळी मात्र मी रिक्षाने येतो आणि कारण रिक्षा मला जवळजवळ 5 ते 2 मिनिटं ट्रॅफिक असतो, 2 मिनिटं ट्रॅफिक असू शकतं आणि तेच मिळून 10 मिनिटं एक्स्ट्रा घालवू नाही शकतो. त्यामुळे हे नाही करत, रिक्षाने येत नाही. मोस्ट ऑफ रिक्षानेच येतो, चालत येत नाही. चालायला बघून चालावं लागतं कारण बघू शकता रस्ता एवढा छोटा आहे की चालणं मग असं सावधान. स्पेशली म्हणजे मी इकडे आलो ना फर्स्ट टाइम तर मला वाटलं असं एकदम क्लाउडी असेल. क्लाउडी तर आहे अजून, गाडी भरपूर नसतात बहुतेक सगळी गाडी भरपूर कापलेली असते. ती गाडी भरपूर पावसाळ्यात असं आहे की 12 मिनिटात आपल्याला टायमिंग आणि परत मिळेल तेव्हा कळेल की गाडी कुठे आहे. पण आता समजू शकतं पाऊस आहे म्हणून भरपूर हिरवे उन्हाळ्यात वगैरे याची हालत काय असते पाणी पाण्याचं भाव आता मेन एक्सप्रेस हायवे आपल्याला क्रॉस करायचं. एक्सप्रेस हायवे पण मला एक गोष्ट आवडली की भिंती रंगवल्यात मस्त पैकी. अशा भिंती म्हणजे पेंटिंग्स आहेत. मला ते छान वाटलं की आपल्याकडे असे फ्लायओव्हर्सला असं नाही करत, कारण आपल्याकडे असे फ्लायओव्हर असे नाही करत. म्हणजे खराब असतात, पान वगैरे फाटलेलं असतं. इकडे बघा केलेली आहे. या स्केलला पेंटिंग करणं शकतो मला तरी करायला महिना झाला. फ्लायओव्हर मी क्रॉस केला आहे, अजून पेंटिंग आहे. आता आपण आल्या ट्रेनिंग सेंटरला 1 किलोमीटर असेल. इकडे फार बघून चालावं लागतं. इकडे रिक्षावाले रिक्षा चालवत नाही, अक्षरशः विमानासारखं ओढतात. कधी उडवून जातील त्यांच्या धुंदीत असं रिक्षावाले चालायचं की ठुक्का राहिले. काल तर रिक्षात बसलो आणि समोरून एका रिक्षाने टर्न मारला, त्याच्यामुळे आमच्या रिक्षाने ब्रेक मारला. सगळ्यात ठोकलीच असते काल संध्याकाळी ते करत होतं. रिक्षावाल्यांची हालत आहे. बाकीच्या गाडी आले कशी गाडी चालत असतील तर काही अनुभव ते येईल थोड्या दिवसांनी. आणि इकडे ज्ञानसाधना कॉलेज पण आहे मेनली, म्हणजे त्याच्यामुळे कॉलेजची पोरं असून बाबा. ओके, आपला आता पहिला टर्न येतोय. किती झाडे आहे? 4 बाजूला नाही, वरती बाजू मागे तर काय नाही. हायवे रस्ता ठीक करावा लागेल. हा एक्सप्रेस हायवे अजून
आता आलोय आपण साधारणतः 500 ते 800 मीटर रस्ता नाही तिकडे एक स्पेशालिटी मी बघितली का तिकडची ही गोष्ट म्हणजे तिथे वाडी आहे लिटरली वाडी आहे परब वाडी ही वाडी ती वाडी असे शहरामध्ये वाड्या आहेत आणि ते मंदिर आहे ते तिथे जत्रा होती तिकडे गेला बघा जत्रेला मंदिर आहे सिटी एरियामध्ये उतरावं जागा मिळते तुम्हाला आहे कुठे का होईना पण आहे मंदिर आहे कुठे गेलं राहिला देवी जत्रेची वर्गणी 300 रुपये हे मंदिर आहे इकडे आणि ते खरं म्हणजे शहरामध्ये वाड्या बरे आणि आय थिंक तुम्ही घरं पण आहे जी वाढलेली आहेत सिमेंटची आणि हे स्पेशली ग्राउंड आहे नॉट इकडे यात्रा भरते आणि आलो आपण जवळ ट्रेनिंग सेंटरला पाऊस पण येत चालला पाहुणे पटापट लागला आता पण रेनकोट घाला आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं पायाला गती दिली तरी चालतं नाही आता 2 मिनिटं थांबला पाहिजे बस परत रेनकोट घाला आणि सुट्टा करतो बोला खरा परत बागेत खरा हां आता ट्रेनिंग सेंटर येते ते म्हणजे वेटनेस सेंटर जवळ जातं तर ते अंतर थोडं कमी होतं आणि पोहोचतं आता इथून आम्ही संध्याकाळी रिक्षा पकडतो ट्रेन पकडण्यासाठी इथून रिक्षा पकडावं लागतं ती डायरेक्ट स्टेशनला जाते ठाणे स्टेशन वेस्ट एका माणसाचे 12 रुपये घेतात तेच रिक्षा आपल्या भागात 20 आणि 30 रुपये घेते हे लोक 12 रुपये per person घेतात तर 3 लोकांच्या जवळ 26-25 रुपये होऊन जाते शेअरिंग असेल आणि मी टर्न घेतल्यानंतर आता ट्रेनिंग सेंटरला जातो तिथे ट्रेनिंग सेंटरला पोचतो आता आता मी माझा व्हिडिओ थांबवतो कारण इथे रेंज पण नाही आहे ओके आता मी माझा बोर्डला पण झपतो फक्त ट्रेनिंग सेंटरच्या आतमध्ये जाईल पण तो व्हिडिओ चालू आहे बंद होईल